बातमी आहे राज्याला हादरवणाऱ्या साम टीव्हीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनची। राज्यातल्या खासगी शाळांनी पालकांची लूट सुरू केली आहे। कसा सुरू आहे शिक्षण माफियांचा हा गोरखधंदा? बघा, साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये या लुटारूंचा पर्दाफाश झालाय। लातूर मधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। खासगी शाळेकडून पालकांची लूट सुरू होती आणि साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात हे सगळा प्रकार कैद झालाय। शाळेतून वह्या, पुस्तकं, स्कूल बॅग आणि युनिफॉर्म घेण्याची सक्ती केली जाते। जिल्ह्यातील अनेक विना अनुदानित शाळा अगदी खुलेआमपणे शालेय साहित्याची अव्वाच्या सव्वा किमतीत विक्री करतायत। पालकांची लूट सुरू आहे। चौथी 3000, 6390, पाचवी 6930। किती टाकली? 3890। सीबीसी का सेमी भया? हा सीबीसी मग बरोबर आहे। तो मॅडमचं कितीच होतं होय तुमचं? आमचं तर तिसरी 6119। कितवीला? तिसरी किती घेतलं? 6119। बाहेर मिळणार का? काय माहिती? लय झाले हो पैसे। 6000 119। तिसरीला हां, काय काय घेतलं तुम्ही? हे नोटबुक, हे बुक्स, हे कलर एवढा आणि एक फाईल दिली 5ला 10ला येत असतात। 6000 रुपयाला? बघा, यावर पालकांनी आता काय आरोप केलाय? त्याच्यात काय काय असेल ना? म्हणजे पहिलीला आहे मुलगी सध्या आणि साधारणतः तिला 4500 पर्यंतचे नुसते बुक आहेत आणि ते पण फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टरचे एकदाच घ्यायचे आहेत। तर ते सर्वसामान्य माझ्यासारख्या सामान्याला ते परवडत नाही। दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये ड्रेस त्यांनी जेथून सांगतात तिथनंच घ्यावा लागतो, शू पण तिथनंच घ्यावं लागतात, सगळं तिथनंच। म्हणजे वरनं एकतर एवढ्या फीस आहेत, हे सर्वसामान्याच्या म्हणजे आवाक्या बाहेर जाणारी गोष्ट आहे आणि ही खूप चिंताजनक गोष्ट आहे। त्याच्यावरती त्यांचं नाव असतं। तुम्ही याच कुठल्याही शाळेमध्ये जा, त्या शाळेमध्ये हेच आहे की हे आमच्या शाळेचं आहे आणि हे तुम्ही इथनंच घ्यायला झालंय, तुम्ही दुसरीकडनं कुठनंही घेऊ शकत नाही।